नमस्कार मित्रांनो, एके क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत। 9 ऑगस्ट आदिवासी दिन आणि या जागतिक आदिवासी दिनानिमित्त मी तुमच्यासमोर महानायक जननायक बिरसा मुंडा यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगत आहे। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून माझा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत मिळवा। महानायक जननायक बिरसा मुंडा हे एक भारतातील आदिवासी क्रांतिकारक होते। ते जल, जंगल व जमीन यांचे नेहमी संरक्षण करीत असे। बिरसा मुंडा यांना जननायक हा किताब जनतेने बहाल केला। अनेक आदिवासी क्रांतिकारकांपैकी ते एक असे क्रांतिकारक होते की ज्यांचे चित्र भारतीय संसदेच्या मध्य कक्षासमोर लावलेले होते। त्यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने डाक तिकीट जाहीर केले असून झारखंडमधील रांची येथे स्मारक त्यांचे बांधण्यात आलेले आहे। झारखंडमधील रांची जिल्ह्यातील उलीहातू गावी 15 नोव्हेंबर 1875 रोजी बिरसा मुंडा यांचा जन्म झाला। त्यांच्या आईचे नाव सगुना मुंडा तर वडिलांचे नाव कर्मेहतू असे होते। 15 नोव्हेंबर हा बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस भारत सरकारने जनजातीय गौरव दिवस म्हणून घोषित केला आहे। त्यांची परिस्थिती हालाकीची होती। त्यांचे प्राथमिक शिक्षण आयुभातू येथे झाले। त्या काळात बाहेरील लोक येऊन लोकांच्या जमिनी बळकावत होते। याच गोष्टीचा फायदा ख्रिस्ती लोकांनी घेतला। तुम्ही ख्रिस्ती धर्म स्वीकारला तर तुमच्या जमिनी आम्ही परत मिळवून देऊ, असे त्यांनी आमिष दाखवले। त्यामुळे बिरसा मुंडा यांनीही ख्रिस्ती धर्म स्वीकारला। त्यांनी या सर्व समाजांविरुद्ध आवाज उठवला तर त्यांना शाळेतून काढून टाकले। नंतर ते आनंद पांडे यांच्या संपर्कात आले। आनंद पांडे यांनी रामायण, महाभारत अशा कथा त्यांना सांगितल्या। त्याचा प्रभाव त्यांच्यावर पडला। आनंद पांडे यांनी त्यांना औषधी वनस्पती याची माहिती सांगितली। त्याचा उपयोग माणसांवर उपचार करण्यासाठी त्यांनी केला तर लोक त्यांना भगवान मानू लागले। त्यांनी गावागावात धर्माचा, संस्कृतीचा प्रचार करण्यास सुरुवात केली। त्यांनी संघटनाही उभारली। त्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला। इंग्रजांनी त्यांना पुढे अटक केली। नंतर सुटका झाल्यावर त्यांनी बिरसाईयत नावाचा पंथ स्थापन केला। 9 जानेवारी 1900 रोजी डोंबारी पहाडावर मोठी सभा भरवली होती। तेव्हा इंग्रजांनी गोळ्या झाडल्या तर अनेक लोक मारले गेले। तेव्हा बिरसा मुंडा यांनी स्वतःचा जीव वाचवला। जंगलात राहून ते लोकजागृतीचे काम करू लागले। सरकारने त्यांना पकडण्यासाठी 500 रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते। त्यावेळी काही लोकांनी त्यांच्याविषयी इंग्रजांना माहिती दिली व नंतर इंग्रजांनी त्यांना अटक केली। बिरसा मुंडा यांनी 9 जून 1900 रोजी तुरुंगातच अखेरचा श्वास घेतला। तेव्हा त्यांचे वय अवघे 25 वर्ष होते। त्यांच्या निधनानंतर सरकारने रांची विमानतळाला बिरसा मुंडा हे नाव दिले। बिहार, ओरिसा, झारखंड, छत्तीसगड व महाराष्ट्र या राज्यांमध्ये आदिवासी भागात त्यांची देवाप्रमाणे पूजा केली जाते। त्यांच्या नावावरून अनेक संस्था, अनेक विद्यापीठ व इन्स्टिट्यूटही स्थापन करण्यात आले। 2008 मध्ये बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट गांधी से पहले गांधी यांच्या दिग्दर्शनाखाली बनवला होता। अशा या जननायकाला, महानायकाला माझा कोटी कोटी प्रणाम। धन्यवाद।